प्रिय बंधू भगिनीनो, आज मी महाआदेश द ग्रेट कमिशन मत्ते 28:16-20 यावर चिंतन करत आहे. मत्तेच्या शुभवर्तमानातील या उतार्यामध्ये मत्ते त्या महाआदेश द ग्रेट कमिशनचे वर्णन करतो, जो आदेश येशूने आपल्या स्वर्गारोहणापूर्वी आपल्या शिष्यांना दिला होता. प्रभूचे स्वर्गारोहण म्हणजे येशूच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवसांनी त्याचे शरीरासहित स्वर्गात झालेले आरोहण होय. महाआदेश ग्रेट कमिशन यावरील माझ्या चिंतनाची सुरुवात मी जो आणि मार्था यांच्या एका हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. एका रस्ते अपघातात त्यांचा अचानक मृत्यू झाला, परंतु त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात आपल्या प्रेमळ मुलामुलीसाठी काहीतरी ठेवले होते, जेणेकरून त्यांचे आई वडील या जगात नसले तरी त्यांच्या जीवनात त्यांचे अस्तित्व कायम राहील ह्याची त्यांना आठवण राहील. जो आणि मार्था हे एक आनंदी जोडपे होते. त्यांना पीटर नावाचा एक मुलगा आणि लॉरा नावाची एक मुलगी अशी 2 अद्भुत मुले होती आणि ते एकमेकांवर खूप प्रेम करत असत. कुटुंबातील वातावरण नेहमीच प्रार्थनापूर्ण, आनंदी आणि शांततापूर्ण असे. जसजशी मुले मोठी झाली, काम करू लागली आणि अखेरीस त्यांचे लग्ने होऊन ते आपापल्या कुटुंबात स्थायिक झाले, तसतसे जो आणि मार्था यांनी आपल्या दोन्ही मुलांना त्यांचे स्वतंत्र जीवन जगू देण्यास सुरुवात केली. ते आपल्या मुलांच्या आयुष्यात कधी हस्तक्षेप करत नसत. जसजसे जो आणि मार्था वृद्ध होऊ लागले, तसतसे त्यांनी आपल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र बनवण्याचा विचार करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी तसे मृत्यूपत्र बनवून आपल्या मुलांनाच त्याबद्दल माहिती दिली. काही वर्षानंतर जो आणि मार्था महामार्गावरून त्यांच्या गाडीने प्रवास करत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांना जागीच मृत्यू आला. जो आणि मार्था यांची मुले आणि नातवंडे खूप दुःखी झाली, पण त्यांनी आपल्या आईवडिलांचा मृत्यू ईश्वरी इच्छेनुसार झाला आहे हे स्वीकारले. कारण जो आणि मार्था यांचा नेहमीच असा विश्वास होता की परमेश्वर आपल्यासाठी जे काही सर्वोत्तम आहे तेच करतो आणि त्यांनी हीच शिकवण आपल्या मुलांना आणि नातवंडांना दिली होती. जो आणि मार्था यांच्या अंत्यसंस्कारानंतर योग्य वेळी त्यांची दोन्ही मुले आणि नातवंडी एकत्र जमली आणि जो आणि मार्था यांचे मृत्यूपत्र वाचण्यात आले. मृत्यूपत्रात असे लिहिले होते की जो आणि मार्था यांनी त्यांच्याकडील सर्व संपत्ती दोन्ही मुलांमध्ये समान समान वाटून ठेवली होती आणि घराविषयी मृत्यूपत्रामध्ये पुढील कलम आढळले. ज्या सुंदर घरात जो, त्याची पत्नी आणि मुलगा राहत होते, ते घर त्याच्या मुलाला देण्यात आले आणि मुलीसाठी एका नवीन घराची चावी होती, जे घर जो आणि मार्था यांनी कोणालाही न कळवता आपल्या मुलीसाठी विकत घेतले होते आणि त्यामध्ये ही नोंद होती, आमच्या प्रिय मुलं आणि मुली, एक दिवस आम्ही तुमच्याबरोबर नसू, कारण आपल्या सर्वांना एक दिवस मरायचे आहे आणि आपल्या स्वर्गीय पित्याच्या निवासस्थानी जायचे आहे. पण आमच्या मृत्यूनंतर आम्ही जरी शारीरिकरित्या तुमच्याबरोबर नसलो तरी जेव्हाही तुम्ही तुमच्या घरात पाऊल ठेवाल तेव्हा तुम्हाला आमची उपस्थिती जाणवेल आणि तुम्हाला विश्वास बसेल की आम्ही आत्मिकरित्या नेहमी तुमच्यासोबत असू. आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करत राहू, जेणेकरून परमेश्वर पिता तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये नेहमी तुमच्यासोबत राहू, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल आणि तुम्हाला आनंदी ठेवील. तुमचे सदैव प्रेमळ बाबा आणि आई. या कथेचा संदेश आहे की जे आपल्यावर प्रेम करतात ते या पृथ्वीवर हयात नसतानाही आत्मिकरित्या नेहमी आपल्यासोबत राहतात. येशूनेही आपल्यासोबत असेच केले आहे. त्याने आपल्या शिष्यांना वचन दिले होते की या जगातून निघून गेल्यानंतरही तो आत्मिकरित्या नेहमी त्यांच्यासोबत असेल. येशू पवित्र ख्रिस्त शरीराद्वारे, शुभवर्तमानमध्ये नोंदवलेल्या त्याच्या वचनांद्वारे आणि या जगात त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चर्चद्वारे आपल्यासोबत राहतो. मग 11 शिष्य गालिल प्रांतात येशूने त्यांना जाण्यास सांगितलेल्या डोंगरावर गेले.
जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली, परंतु काहींना शंका वाटली. शिष्यांचा असा विश्वास होता की येशू हाच त्यांचा प्रभू आणि तारणारा आहे. तसेच मानवजातीचे तारण करण्यासाठी स्वर्गीय पित्याने ज्याला पाठवले होते तो हाच आहे, म्हणून त्याने त्याची उपासना केली. आपणही येशूची उपासना करण्यास प्रेरित होतो, कारण आपला त्याच्यावर विश्वास आहे. स्वर्गीय पित्याने आपल्याला सोपवलेली कामगिरी पार पाडत असताना जरी आपल्याला अनेक अडचणी, परीक्षा आणि संकटांचा सामना करावा लागला, तरीही येशूवरील आपला विश्वास आपल्याला नेहमीच आशा, धैर्य आणि आनंद प्रदान करेल. त्यामुळे येशू हाच आपला प्रभू आणि तारणारा आहे. तसेच मानवजातीचे तारण करण्यासाठी स्वर्गीय पित्याने त्याला पाठवले होते तो हाच आहे. असा विश्वास आपण येशूवर ठेवायला हवा. जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली, परंतु काहींना शंका वाटली. येशूने त्यांना ज्या डोंगरावर जाण्यास सांगितले होते त्या गालिल येथील डोंगरावर जेव्हा शिष्यांनी येशूला पाहिले तेव्हा त्यातील काहींना शंका का वाटली? येशूच्या मृत्यूनंतरही त्याचे अस्तित्व, उपस्थिती कायम आहे याविषयी वाटणाऱ्या संशयतेमुळेच काही लोकांना शंका निर्माण झाली. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर येशू खरोखरच मृत्यूतून पुनरुत्थित झाला आहे की नाही याविषयी काही शिष्यांच्या मनामध्ये शंका होती. काही शिष्यांनी येशूच्या पुनरुत्थानाविषयी व्यक्त केलेली शंका हे दर्शविते की या जगात असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे एकतर विश्वासाची कमतरता असते किंवा ज्यांना अविश्वसनीय वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास संकोच वाटतो. परंतु येशूच्या पुनरुत्थानाविषयी त्यांनी दिलेल्या सुरुवातीच्या प्रतिक्रियेवरून आपण त्यांचा निषेध करण्याची गरज नाही. खुद्द थोमाच्या मनातही सुरुवातीला शंका होती, परंतु नंतर त्यांनी विश्वास ठेवला आणि तो उद्गारला, माझ्या प्रभू आणि माझ्या परमेश्वरा. योहान 20:28. त्याचप्रमाणे सुरुवातीला शंका घेणाऱ्या या शिष्यानाही जेव्हा सत्य समजले असेल तेव्हा त्यांनी येशूच्या पुनरुत्थानावर नक्कीच विश्वास ठेवला असेल. आपण येशूच्या पुनरुत्थानाबद्दल शंका बाळगू नये, परंतु येशूच्या पुनरुत्थानाविषयी आपल्या मनात काही शंका असल्यास आपण त्याबद्दल चिंतन आणि प्रार्थना करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या मनातील ही शंका दूर होईल. अशा वेळी एखाद्या जाणकार व्यक्तीकडून आपल्या शंकेचे निरसन करून घेणे हे योग्य असते. तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. मत्ते 28:18. येशू आपल्या शिष्यांना असे सांगतो की त्याच्या स्वर्गीय पित्याने स्वर्गाने आणि पृथ्वीवर असलेला सर्व अधिकार त्याला प्रदान केला आहे. याचा अर्थ असा की परमेश्वर पित्याने आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही प्रकारच्या सृष्टीवर संपूर्ण अधिकार येशूला दिला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आता स्वर्गावर आणि पृथ्वीवर येशूचा संपूर्ण अधिकार आहे. देण्यात आला आहे या शब्द प्रयोगावरून हे स्पष्ट होते की हा अधिकार परमेश्वर पित्यानेच येशूला प्रदान केला आहे. स्वर्गीय पित्याने येशूला हा अधिकार देणे हे पवित्र त्रैक्यातील म्हणजे ट्रिनिटीमधील तीनही व्यक्तींमध्ये असलेला प्रेमपूर्ण संबंध, एकोपा आणि सहकार्य दर्शविते. परमेश्वर पित्याने येशूला सर्व अधिकार दिला आहे यावर आपण विश्वास ठेवणे आवश्यक आहे. तसेच पवित्र त्रैक्यातील तीनही व्यक्तींमध्ये प्रेमपूर्ण संबंध, एकोपा आणि सहकार्य आहे यावरही आपण विश्वास ठेवणे गरजेचे आहे. म्हणून तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. मत्ते 28:19. येशूने आपल्या शिष्यांना दिलेल्या महाआदेश ग्रेट कमिशनमध्ये तो त्यांना अशी आज्ञा देतो की त्यांनी जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करावेत आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यावा. या आज्ञेद्वारे आपल्या शिष्यांना येशू 2 गोष्टी स्पष्ट करून सांगतो. सर्वप्रथम येशू आपल्या शिष्यांना असे सांगतो की त्यांनी संपूर्ण जगात जावे, सर्व लोकांना शुभवर्तमान सांगावे, त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्यावा. त्यामुळे पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की येशूची अशी इच्छा आहे की त्याच्या शिष्यांनी जगातील सर्व लोकांना बाप्तिस्मा द्यावा, केवळ काही निवडक लोकांनाच नव्हे. याचा अर्थ असा की जगातील सर्व लोक, मग ते कोणत्याही धर्माचे, पंथाचे, जातीचे, संप्रदायाचे किंवा राष्ट्राचे असो, ते शुभवर्तमान स्वीकारण्यास आणि ख्रिश्चन धर्मात सामील होण्यास पात्र आहेत. त्यांची इच्छा असेल तर आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी
आपण प्रयत्नशील असले पाहिजे, केवळ काही निवडक लोकांनाच नव्हे. दुसरे म्हणजे येशूची अशी इच्छा आहे की त्याच्या शिष्यांनी सर्व लोकांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्यावा. अशा प्रकारे येशू आपल्या शिष्यांवर हा मुद्दा अधोरेखित करतो की पवित्र त्रैक्यातील हे तिन्ही घटक सर्व बाबतीत समान आहेत. ते सर्वजण समान वैशिष्ट्य आणि प्रतिष्ठा धारण करतात. तसेच ते समान श्रद्धा, आदर, स्तुती आणि आभार मानण्यास योग्य आहेत, पात्र आहेत. आपण यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे की पवित्र त्रैक्यातील हे तिन्ही घटक समान वैशिष्ट्य आणि प्रतिष्ठा धारण करतात. तसेच ते समान श्रद्धा, आदर, स्तुती आणि आभार ह्यासाठी पात्र आहेत. आणि म्हणूनच आपण सर्व लोकांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा दिला पाहिजे. आणि मी तुम्हाला दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करण्यास त्यांना शिकवा, आणि खात्रीने युगाच्या अंतापर्यंत मी सदैव तुमच्या संगतीत आहे. आणि मी तुम्हाला दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करण्यास त्यांना शिकवा. मत्ते 28:20 इथे येशू आपल्या शिष्यांना 2 गोष्टी करण्यास सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे येशू आपल्या शिष्यांना आपल्या शिकवणुकीचा प्रसार करण्याची आज्ञा देतो. आणि दुसरी म्हणजे येशू आपल्या शिष्यांना अशी आज्ञा देतो की त्याने आपल्या अनुयायांना त्याच्या शिकवणीचे पालन करण्यास प्रेरित करावे. आपल्या बाजूने येशू आपल्या शिष्यांना असे वचन देतो की काळाच्या अंतापर्यंत तो सदैव त्यांच्या संगतीत असेल. येशू आपल्याला हे समजावून सांगतो की आपण सामोरे जाणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत आणि आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये तो आपल्यासोबत असेल. यामुळे आपल्याला एक खात्री मिळते की आपल्या या मोहिमेमध्ये आपण कधी एकटे नसू, आणि परमेश्वर पित्याने आपल्यावर सोपवलेली ही मोहीम पार पाडण्यासाठी आपण जे काही करू त्यामध्ये येशू सदैव आपल्याला मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी उपस्थित असेल. खरे शिष्यत्व. अशा प्रकारे येथे येशू आपल्या शिष्याला खऱ्या शिष्यत्वाचा अर्थ शिकवतो. खऱ्या शिष्यत्वामध्ये खालील 3 घटक समाविष्ट आहेत. 1. येशूबद्दल जाणून घेणे. 2. येशूच्या शिकवणुकीनुसार जीवन जगणे. येशूच्या शिकवणीनुसार जीवन जगणे हे मुळीच सोपे नाही. यामध्ये खूप कष्ट, त्याग आणि दृढ निश्चयाची आवश्यकता आहे. खरं तर येशूच्या शिकवणुकीचे पालन करताना येशूवरील आपला विश्वास आणि आपली सहनशीलता, कष्ट, त्याग आणि दृढ निश्चय यांची ही एक खरी कसोटीच असते. आणि 3. इतरांना येशूच्या शिकवणीनुसार जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांना प्रेरित करणे. जेव्हा आपण इतरांना येशूच्या आज्ञांचे पालन करण्यास शिकवतो तेव्हा आपण अशा एका समुदायाची निर्मिती करत असतो जो येशूचे प्रेम आणि प्रकाश प्रतिबिंबित करतो. येशूचे प्रेम आणि प्रकाश प्रतिबिंबित करणारा असा समुदाय निर्माण करणे सोपे नाही. हे एक आव्हान आहे, परंतु त्याचवेळी तो एक विशेषाधिकारही आहे. कारण जेव्हा आपण हे कार्य साध्य करण्यास सुरुवात करतो तेव्हा आपण येशूच्या कार्यामध्ये त्याच्या मिशनमध्ये सहभागी होऊ लागतो. यामुळे येशूच्या अनुयायांच्या समुदायाशी आपण एकरूप आहोत अशी जाणीव आपल्याला होते. तसेच परमेश्वराच्या राज्यात आपली भूमिका काय आहे हे समजून घेण्यासही आपल्याला मदत मिळते. आपण येशूचे खरे शिष्य बनण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, ज्याचा अर्थ असा आहे की 1. आपण येशूबद्दल जाणून घेतले पाहिजे. 2. आपण येशूच्या शिकवणीनुसार जीवन जगले पाहिजे. आणि 3. आपण इतरांना येशूच्या शिकवणीनुसार जगण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली पाहिजे. आणि पहा, युगाच्या अंतापर्यंत मी सदैव तुमच्या बरोबर आहे. मत्ते 28:20 येशू आपल्या शिष्यांना वचन देतो की तो सदैव त्यांच्या बरोबर असेल. अशा प्रकारे तो त्यांना त्यांच्या नशिबावर किंवा स्वतःच्या भरोशावर एकटे सोडून देत नाही. शिष्यांवर सोपवलेले कार्य पार पाडण्यासाठी येशू त्याची उपस्थिती, त्याची मदत आणि त्याचे मार्गदर्शन यांचे वचन देतो. येशूने दिलेल्या या आश्वासनामुळे आपल्याला कठोर परिश्रम करण्याची आणि आपल्यावर सोपवलेले कार्य पार पाडत असताना समोर येऊ शकणाऱ्या सर्व परीक्षा व संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याची शक्ती मिळते. तो युगाच्या अंतापर्यंत सदैव आपल्या बरोबर असेल या येशूने दिलेल्या आश्वासनामुळे आपल्यामध्ये असा आत्मविश्वास खचितच असणार की आपण कोणत्याही परिस्थितीत आणि प्रत्येक परीक्षा व संकटाच्या वेळी अगदी सुरुवातीच्या काळातील शिष्यांप्रमाणेच आपले कार्य निर्भयपणे पार पाडू शकू. प्रिय मित्रांनो,
माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा मला कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंता, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजाला भेट द्या व सबस्क्राईब करा. तसेच https://worldofemotions.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे पुस्तक ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्रांशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमचे सर्व स्वप्न, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन. आभार.